मॅन फ्रॉम यवतमाळ विदर्भातून आले आणि 2009 पासून त्यांनी भिवंडीमध्ये स्थायिक जसे झाले त्यांच्या आवाजाचा अगदी दबदबा निर्माण केला आहे. असा पॉवरफुल आवाज मिस्टर KDK सुनील पवार, ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ कल्याण आणि आमचे निकटवर्तीय मित्र नो डाऊट मनोज कारवे सरचं खूप चांगलं समालोचन आपण ऐकतोय. पहाडी आवाज कशाला म्हणतात आणि सातत्याने समालोचन करताना काय हवंय, सर्व गोष्टीचा सर्व शब्दाचा भांडार सराकडे आहेत म्हणून आज ते महान आहेत. कल्याण असो, भिवंडी असो, मग मुरबाड असो, ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आवाज निश्चित आपण ऐकतो. असे आमचे लाडके समालोचक कारवे सरांचं मी परत मनापासून स्वागत करतोय. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मी सुनील पवार ठाकूरपाडाकर आणि माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चित सर्वात मोठी स्पर्धा जुनी मकरंद चषक 57 वर्षा मकर संक्रांतीच्या माध्यमातून जी आपण ट्रॉफी पाहतोय आणि 57 वर्षापासून जी परंपरा ती कायम आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मनोज कारवे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खूप खूप गुड गुड शुभेच्छा सर तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. तर स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण सज्ज होताना कैलास आणि पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज अजय. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, थर्डमॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग, ठीक पंचच्या उजव्या साईडला एक आमच्या समोर लॉंग ऑफ बाउंड्री, एक मिड ऑन आणि मिड विकेट. अशा प्रकारे मारा करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर चांगला ड्राईव्ह केलाय, सुपर ड्राईव्ह, टिपिकल पावरचा फटका, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल जाईल जाईल, सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर हा नेतो दीपक चौकार. बी टीमचं आगमन झालेलं आहे आणि मॅजिक ऑफ मराठी वाईट डॉक्टर गवळीसरच्या भाषेत जर सांगायचं असेल तर कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार आले पहिल्या चेंडूवर. काय क्लास फटका होता. चेंडूच्या गतीचा वापर करून घेतलाय, गॅप शोधून काढली, कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलंय. 4 धावे खातं उघडतोय बॅटर आपला कैलास. टीमचं खातं उघडल्या गेलं या चौकाराने. पुढचा बॉल राईट आर्म द विकेट. मारा करतोय गोलंदाज अजय. वापसी करावी लागेल. खूप छान स्कोरिंग करताना दुसरे स्कोर आमचे भूपेश दादा पाहतोय आपण काल पण सकाळच्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा बॉल्स, या बॉलला मात्र बॅटिंग खेळायचा प्रयत्न, टॉप आहे, धोका निर्माण झालाय. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये कुठली चुकी नाही आहे. टिट फॉर टॅट, तू चौका मारू शकतो, मी तुला आउट करू शकतो दाखवलंय आणि पहिला विकेटचा पतन पाहायला मिळतोय. तिचे 2 भाग आहेत. कारवेचा मी उल्लेख करून देतोय कारण त्याचे जे एक ग्रेट मॅन इथं मात्र केशवदादा दळवी बसलेले आहेत. तुम्ही जर घाट पार केला, नाशिक जर पार केला तर तिकडं आमच्या भाषेत शंकरपट बनतात, ते सेकंदावर असतात. आणि आपल्या या विभागामध्ये एवढा लोकप्रिय तो खेळ बनला आहे छकड्याचा आणि त्याचे एक अतिशय सुट्टी मेकर म्हणून ज्याची ओळख आहे केशवदादा दळवी साहेबांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आमच्याकडे शंकरपट बनतात कारण की एका वेळी पूर्ण शर्यत सोडत नाही, सेकंदावर असतात शंकरपट. तर पहिल्या गडी बाद झाले. धावसंख्या पाहतोय आपण 4. टिट फॉर टॅट इतका जेव्हा पत्र से दिया बॉलर ने. सुबह का 17 है, काफ़ी सुहाना मौसम, चमकीली धूप है, धीमी हवाएं, चलती हुई ठंडी हवाएं. और छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम में इस वक्त हम देख रहे हैं आई गांधी ट्रॉफी 2025 का ये दूसरा दिन का पहले चरण का खेल. और आंखों देखा हम सुना रहे मनोज कारवे सर और मैं खुद सुनील पवार. अभी अभी बताया था कि यवतमाल से आकर 2009 से यही बस गए और जब भी मैं घर पे जाता हूँ तो दिल नहीं लगता है. इसका एक ही रीजन है क्योंकि
यहाँ के लोगों ने बहुत बड़ा प्यार दिया है मुझे. निश्चित हे सातत्याने मी उल्लेख करत असतोय. सज्ज होताना गोलंदाज पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुरडे मारून घेण्यासारखं, कारण की पहिल्याच चेंडूवर विकेट पडला होता. त्यानंतर मात्र एक अजून चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. क्रमांक 3 वर आलाय बॅटर दामू. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण तगडा संघ आहे. अनुज स्पोर्ट लोणाड, संजय स्पोर्ट सावध संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम एक धाडशी निर्णय म्हणता येईल बॅटिंग करण्याचा, आणि योग्य वाटत नाहीये कारण की पहिला बॅटर लवकर बाद झालाय. सुरुवात धडाक्यात झाली होती चौकारांनी. फुल टॉसवर टर्न केलंय, सुपर शॉट आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय. अजून एक हा चौकार. चेंडू होता, एक संधी निर्माण झाली, त्या संधीचं सोडणं केलंय. चेंडूला फक्त दिशा दिली, टायमिंग परफेक्ट होती. बॅकवर्ड स्कोरलेक आणि फायनल क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडूला पाठवलंय. स्कोरलेक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार 4 धावेसाठी. धावसंख्या 8. एका गडीच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज मारा करतोय तो. इथं मात्र पाहतोय आपण अजय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलेही परिवर्तन नाहीये, त्याच प्रकारे मारा करेल. इथं मात्र गोलंदाज परत एकदा सफल झाला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अपील होते, पण ती फेटाळून लावताना दोन्ही पंच पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, इथे मात्र पाहतोय आपण. 1 बाद 8 अशी सुरुवात संजय स्पोर्ट सावध या टीमची. या टीममध्ये मला वाटतं की माय नेहमीच लखन सातत्याने काय बॅटिंग करायचं लखन. वा भाई वा. लखन खंडू पाटील, जुनं ते सोनं म्हणतात. कैलास पाटील ग्रेट आहे, पण कैलास मात्र एक चमकदार कामगिरी केली होती. पहिल्या चेंडूवर एक सुरेख कव्हर ड्राईव्ह होतं त्याच्या बॅटमधून. नंतर मात्र परतीचा प्रवास केलाय त्यांनी पण. क्रमांक 3 वर आलाय तो बॅटर पाहतोय आपण दामू. एका चौकाराने व्यक्तिगत 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना आपल्या टीमसाठी किती धावाचं योगदान देणार, पण गोलंदाज अजय मारा करतोय. याच पात्र परत टर्न केले पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग होते वायडिसकडे. त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली. अंतिम चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल इथं मात्र दामू. अशा तऱ्हेने पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 9 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण की प्रतिस्पर्धी टीम खूप मोठं आहे. त्या टीमनं सांगितलं की आम्ही आतापर्यंत 50-50 अवस्थेमध्ये आमचा संघ चांगली कामगिरी करतोय. खुश आहे कामगिरीबद्दल, पण त्यापेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल. जर तुम्हाला प्रत्येक बॅक टू द बॅक मॅचेस जर खेळायचे असेल, टुर्नामेंट जर जिंकायचं असेल, तर सराव करणं आणि सांघिक कामगिरी राखून विजेते पटकावणं हे महत्त्वाचं आहे. तर ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा कॅप्टन या योगेश आमने बीचा कॅप्टन प्रशांत चोरगे आलाय ऑलरेडी. तर येऊन थांबायचं आपण, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तो आजचा 3रा सामना असेल मित्रांनो. योगेश इलन आमने बी विरुद्ध नक्षत्र चौदरपाडा ज्युनियर. त्यानंतरचा सामना असेल स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध जय हनुमान खांडवल बी, म्हणजे प्रशांत सेठ पाटील साहेबांचा संघ. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होईल मेहर इलम बाबगाव विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. बिग फाईट, मोठं महायुद्ध असेल ते शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांची स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे, जी 26 तारखेपासून असेल. त्याचे लॉट्स आपण काही मिनिटातच वसीमजी संधू यांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहोत. लॉटचा कार्यक्रम काही मिनिटात त्या येणाऱ्या स्पर्धेचा. तर पहिले षटक जर पाहिलं आपण, जी वेळ दिली होती ते 5 मिनिटामध्ये इथं मात्र कंप्लीट केलेलं आहे. पाहतोय आपण परफेक्ट, कारण की 1 मिनिट आपण षटक समाप्त झालं त्यानंतर पाहतोय की आपण परफेक्ट ॲव्हरेज घेताना पाहतोय. आता मात्र 10 मिनिटं आहे अजून 2 षटक टाकण्यासाठी. वेळ कमी खर्च करा, टायमर लावला जात आहे आमच्या स्कोररकडून. पहिल्या सामन्यामध्ये इतर टीमला तो दंड लावला होता, 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला होता. याचंच कारण आहे की आपण वेळेला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. क्रमांक 2चा ओव्हर्स घेऊन होते बॉलर पाहतोय आपण राहुल थळे येतोय. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर खेळण्यासाठी दामू हा बॅटर पाहतोय आपण. 5 या धावसंख्येवर बॅटिंग करताना टीमची धावसंख्या एकूण जर विचार केला आपण 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवर हा मोठा प्रहार मिड विकेटकडे हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. पूर्व अनुमान घेऊन चेंडूला अडवतोय, पण त्यापूर्वी मात्र निश्चित संधी निर्माण झाली 2 धावा कंप्लीट करण्याची या बॉलवरती. दामू व्यक्तिगत 7 वर टीमची धावसंख्या दुहेरी अंकी पार करते ती 11 एका गड्याच्या मोबदल्यामधले.
पाहतोय आपण 11 एक गडी बाद 1 षटक 4 एक्के स्कोर बोर्डवर पाहतोय आपण. व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर बॅटिंग करताना इथे मात्र पाहतोय दामू या बॅटरला आक्रमण करणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे. अनुज 11 लोणाट संघ. गोलंदाज राहुल मारा करतोय. डावखोरा गोलंदाज याच पात्रा फटका हवेत आहे. फटका फटला काय पाहायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड. असे सोपे झेल तुम्ही जेव्हा ड्रॉप करतात ना तेव्हा मात्र बॉलरचं जो मनोबल असतो तो खालच्या स्तरावर येतोय. आणि 2 धावा त्यापूर्वी मात्र कंप्लीट. दामो व्यक्तिगत 9 या धावसंख्येवर टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 13. आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण. अनुज 11 लोणाड विपक्ष संजय स्पोर्ट सावध अशी फाईट पाहायला मिळते. त्यानंतर मात्र अजून एक मोठा सामना पाहायला मिळेल. आमने बी विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. नाव मोठं कामगिरी मोठी. यास पात्र टॅप केलंय. शक्ती अफाट लावण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट टायमिंग करताना एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू फील्ड केला जातोय. त्यापूर्वी मात्र एका धावेसाठी भरपूर वेळ होती. स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्या 14. दामू नॉन स्ट्राईकला दुहेरी प्रवेश करतोय. एका चौकारांनी व्यक्तिगत 10 या धावसंख्येवर दुसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पाहतोय आपण राहुल मारा करतोय. खेळण्यासाठी स्ट्राईकला आता मात्र बॅटर सुजित धीमी बॅटिंग करतोय. सुजित याला मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की 4 षटकामध्ये तुम्ही 2-3 चेंडू जर निर्धाव घेतात तर मात्र तुमची बॅटिंग कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते. परत एक चांगला चेंडू. प्रश्न विचारला लागला पण अपील फेटाळून लावताना काय A1 क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण. अतिशय सुरेख बॉलिंग सध्या तरी अनुज 11 लोणाड टीमच्या माध्यमातून. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना सकाळचं सत्र आहे. निर्णय घेतला टीमच्या कॅप्टननी. काल एक असा चुकीचा निर्णय पाहायला मिळाला होतं. संध्याकाळचा सत्र होता टॉप 3चा सामना. पण कधी कधी तुम्हाला टीम मीटिंगमध्ये निर्णय महत्त्वपूर्ण घेणं गरजेचं असते मित्रांनो. ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह सरळ बॅटने फटका आहे. मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे सरकताना फक्त आणि फक्त एका धावेची वेळ होती. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी निर्माण झाली. एक धावेंनी धावफलक मोठा होणार नाही आहे. अतिशय तिखट मारा पाहतोय आपण. सध्या तरी विकेट जरी प्राप्त केला नसेल पण बॉलर चांगला कुठला असतोय त्याची लेंथ लाईन काय आहे या गोष्टीवर भर देणारा जागतिक स्तरावर जर पाहिला पण ग्लेन मॅग्रा यांचं एकच म्हणणं होतं मी वेगळ्याला पैसे देत नाही. माझी लेंथ लाईन काय कुठल्या प्रकारे चेंडू कसं परिवर्तन करायचं आहे म्हणून तो महान बनलाय. त्याच दर्जेदार गोलंदाज म्हणून मुनाफ पटेलकडे पाहत होतो आपण इंडियन टीममध्ये. यावेळेस पाहता प्रत्येक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडकडे. बॉलर स्वतः झेल टिपेल काय. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रयत्न चांगला केला होता आणि प्रयत्न केल्याने तुम्हाला यश मिळतं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. आणि दरम्यान संधी होती सहज. यावेळेस पाहता 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती धावसंख्या 17. 2 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 9 त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. एकूण जो विकेटला पॅट एक सावध सुरुवात म्हणता येईल. हाडामारीचे षटक आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. अनुज 11 लोणाड टीमच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज अथर्व येतोय. चला वेळ जास्त घेताय तुम्ही. अनुज 11 लोणाड टीमचा संगणक. कारण की टायमर लावलेला आहे आणि आता मी हे टायमिंग तुम्हाला सांगणार नाहीये. 3 षटक हा षटक संपल्यानंतर आम्ही टायमिंग सांगणार. जर त्या वेळेमध्ये कंप्लीट केला नसेल तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेणं बंधनकारक आहे. खूप मोठी चर्चा ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहतोय आपण काहीतरी कानमंत्र पाणी दुसरी बहाना है. जिसने प्यासे को पानी पिला दिया, जिसने प्यासे को पानी पिला दिया उसने सातों समंदर को नीचे दिखा दिया. आणि या संपूर्ण संबंधामध्ये ज्यांनी पाण्याची सोय केलेली आहे माझे परम मित्र सूरज दादा भोईर यांच्या माध्यमातून पाणी त्यांनी दिलेलं आहे. गोलंदाज सज्ज होताना अथर्व येतोय.
चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. समोर बॅटर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सुजित. जॉस पात्र आडव्या फटका परत एकदा टायमिंग करता आला नाहीये. ऑनसाइड कडे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. दूर क्षेत्ररक्षक उभा होता आणि सहज तिसरी धाव पण पूर्ण होईल काय पण नाकारतोय यावेळेस मात्र. 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावांनी टीमची धावसंख्या इथं मात्र 19. 30 षटक प्रगती पथावर असताना संजय स्पोर्ट सावध टीमची सावध बॅटिंग पाहतोय. पहिल्या चेंडूवर कैलास यांनी एक जबरदस्त शॉट खेळला होता. थांबून खेळणं गरजेचं होतं. माहित होतं की मी एक ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर आहे माझ्या टीमचा, पण अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन तंबूचा रस्ता पकडलाय. त्यानंतर मात्र धीमी बॅटिंग सुजितच्या माध्यमातून पाहतोय. थोडंसं का होईना पण आक्रमण केलेलं आतापर्यंत विचारला पण बॅटर दामू यांनी. जास्तीत जास्त स्ट्राईक दामूकडे राहणं गरजेचं आहे. आता मात्र सुजित याला आक्रमण करणं गरजेचं राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. अतिशय अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि उसळी प्राप्त करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलंही परिवर्तन नाहीये. तो क्षेत्ररक्षण कायम. आक्रमणाला सुरुवात कधी करेल यास पाहता हा लॉफ्टेड फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारलंय झेल. शेवटी मात्र एका धीमी खेळीची समाप्ती होते. सुजितनी मात्र निराश केले आज आपल्या टीमला. नवीन बॅटर खंडू येतोय. एक मोठी जबाबदारी असेल. हाडामारीचे षटक आहे. काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण कमी आहे. खंडूवर एक मोठी जबाबदारी. कशा प्रकारे बॅटिंग करेल. आल्या पावली मात्र हा चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. कटचा फटका. चेंडू बाउंड्री लाईनकडे अतिशय वेगात सरकताना 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि त्या दरम्यान मात्र पुरेशी वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. आल्या पावली मात्र खंडू या 2 धावांनी आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती मला वाटते की 21. 21 धावा. आतापर्यंत गडी बाद झाले ते 3. 2 गडी बाद झाले. सुजित धीमी बॅटिंग करून परतीचा प्रवास केलाय आणि आक्रमणाला सुरुवात करणार का आता मात्र खंडू नावाचा बॅटर. चांगला चेंडू होता. काय घडले काय बिघडले. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे अतिशय वेगात सरकताना बाईकच्या स्वरूपात आलाय. हा चौकार धावा येणं गरजेचं आहे इथं मात्र संजय स्पोर्ट्स सावध टीमसाठी. छोकरांनी मात्र धावसंख्या पाहतोय पुढे सरकते. आता मात्र एक सन्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना 25. खंडू नावाचा बॅटर अजूनही खेळपट्टीवर आहे. ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर या टीमचा पाहतोय आपण. पुढे वन ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. अतिशय चांगला फटका पाहिलं आणि त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. तर दरम्यान पाहतोय की आपण खंडूसाठी एक सुवर्ण संधी आहे. खंडूसाठी सुवर्ण संधी. 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले तर या स्पर्धेमध्ये ज्यांचा महत्वाचा मोठा योगदान आहे असे आमचे सूरज दादा भोईर यांच्याकडून खंडूसाठी तब्बल 2000 रुपये षटकाराची हॅट्रिकला दिल्या जाईल. जिसने पैसे को पाणी पिला दिया उसने सातों समंदर को नीचे दिखा दिया असे या स्पर्धेमध्ये ज्यांनी पाण्याची सोय पावण्यासाठी शाल आणि 2 खेळाडू कक्ष आणि टॉस बॉक्स ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेले आहे असे एक नेहमीच गावदी स्पोर्ट बापगाव टीमच्या सोबत नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे सूरज
दादा भोईर यांच्याकडून मात्र खंडूसाठी 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. चमकदार सूर्याची किरण मैदानाच्या आतमध्ये दूरस्थ जर पाहिलं पण कल्याण मुंबई नागपूर हायवेला जोडणारा हा रस्ता पडगा आणि कल्याणचा मेन रस्ता पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज अंतिम षटक सुभाष समोर खंडू 6 मध्ये 3 मोठे प्रहार करणं गरजेचं आहे तर सामन्याकडे तुम्ही बघणार आणि जर 30च्या आतमध्ये थांबलं तर मात्र निश्चित एक लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र नो बॉल यस आणि आता मात्र खंडू जवळ सुवर्ण संधी आहे. फ्रीडचा इशारा उमेश किनेसरेच्या माध्यमातून येईल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पुढे सरते ती 27. येणारे अजून 6 चेंडू कितपत जाण्याचा प्रयत्न असेल संजय स्पोर्ट सावध या टीमचं. खंडूवर एक मोठी जबाबदारी आणि फ्री हिट वर कशा प्रकारे फ्रीचा फटका मारतोय खंडू नावाचा बॅटर की मात्र वापसी करेल सुभाष हा बॉलर. यावेळेस पात्र दूरून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की आपण नकारतोय. दामू फक्त आणि फक्त एक सिंगल. इथं मात्र खंडू प्राप्त करेल एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या 28. फ्रीडचा चेंडू होता. उचित फायदा उचलता आला नाही. चला यानंतर टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे आपण. सुभाष फ्रीडचा चेंडू अतिशय चांगला हाताळला होता. जवळपास वाईड यॉर्कर चेंडू. त्यावर मात्र मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला गेला नाही. फक्त एक सिंगल मिळालं. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन खूप चुकीची होती. उमेश केने सर वळतील. दोन्ही समांतर रेषेत करतील. एक अतिरिक्त अधून चेंडू मिळणार. 1 धाव मिळणार. धावसंख्या आता मात्र पाहतोय की 29. हवेचा वेग आता मात्र वाढायला सुरुवात झाली. म्हणता जिथे वारा तिथे फटका मारा. त्याच प्रकारे प्रयत्न केला होता पण आता मात्र चुकीची बॅटिंग मित्रमंडळींनो. जेव्हा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये सरळ बॅटनी चांगली बॅटिंग करता तर आडवे तिडवे फटके मारण्याची गरज काय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिसची जागा कोणी घेऊ शकत नाहीये. ग्लेन मॅक्सवेल आहे. सूर्यकुमार यादव सूर्यकुमार आहे. आणि कॉपी करणं टाळा मित्रांनो. जर तुम्हाला परफेक्ट खेळता येईल तर तुम्ही तो फटका खेळू शकता. हा बघा काऊ क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. सरळ चेंडू हातात. प्रेशर बनवलंय स्वतःनी 2 रिव्हर्स खेळून आणि परिणाम शेवटी मात्र विकेटचं पतन. नवीन बॅटर स्वप्नील. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. कमालीचे षटक हाताळताना सुभाष. पहिला चेंडू नो होता. त्यानंतर मात्र फ्रीडचा चांगला चेंडू. त्यानंतर मात्र अतिशय अप्रतिम बॉलिंग सध्या तरी सुभाषच्या माध्यमातून आपण पाहतोय. याच पाहता चांगला फटका आहे. कव्हर मधून चेंडू स्वीपर कव्हरकडे जातोय. फंबलिंग पाहायला मिळते. निश्चित 2 धावा इतर मात्र कंप्लीट करेल नौका बॅटर तो म्हणजे स्वप्नील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 31 धावा. आणि मला वाटते की या डावातला हा जवळपास 5वा चेंडू असेल. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके येईल का. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. लॉंग ऑन बाउंड्री कौ कॉर्नर अशा प्रकारे ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन जवळ. हा फटका चांगला आहे पण पेशमेंट इथं मात्र ठीक नव्हती. स्वीपर कव्हरकडे आणि परत 2 धावा. संधी निर्माण झाली. वेळ होती आणि अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करताना बॅटर. धावसंख्या 33.
यावेळेस पात्र हा लॉफ्टेड फटका उंच उंच लांबी किती आहे चेंडू इथे मात्र पाहतोय की झेल मात्र टिपल्या गेलं. आमचे काही लाडके मान्यवर प्रेक्षक वर्गामध्ये आहेत, त्यामध्ये शिवस्टार ग्रुपचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो मी वारंवार हे सांगतो की भावाळे क्रिकेट टीमच्या माध्यमातून जर ते पुस्तक उघडलं तर सर्वप्रथम त्या पुस्तकामध्ये गाईड नावाचं एक ब्रँड नाव दिसेल. अनंता केने इज अ ग्रेट ग्रेट केम अँड बॅटर भावाळे टीमकडून मी अनंता केने दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. दादा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चित नो डाऊट जेव्हा जेव्हा अनंत दादा भेटतो मी हेच शब्द माझ्या तोंडातून निघतात. भावाळे गावाला ज्यांनी क्रिकेट खऱ्या अर्थाने वरती आणण्याचा सिंहाचा वाटा उचलला असे सेवन स्टार ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत अनंत केने दादा. आपण यायचं आहे, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि काय बॅटिंग बॉलिंग करायचं आहे. वा भाई वा. तर पहिला डाव संपलाय. धावसंख्या जर पहिली आपण फक्त आणि फक्त 33-34 धावाचं एक माफक आव्हान, पण क्रिकेटमध्ये माफक म्हणता येत नाहीये. आपण सर्वप्रथम टॉसकडे वळणार आहोत. तिथे मात्र सज्ज असेल मनोज कारवे सर. दोन्ही टीमचे संगणक आपण या आणि आमच्या मनोज कारवे सर सोबत सूरज भोईर यांनी पुरस्कृत केलेलं टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. टॉस होईल, त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ कल्याण विभागातले एक बुलंद आवाज मनोज कारवे सर. ओ टू द टॉस बॉक्स. येस, धन्यवाद सर. प्रेक्षक आपण नवीन सामन्यासाठी टॉस करतोय. नक्षत्र चौदरपाडा ज्युनियर विरुद्ध योगेश आमने बी. त्या दरम्यान आमचे या असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष येत आहेत सन्माननीय अनंताजी केणे साहेबांचं इथे आगमन होत असताना आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. साहेब या. ज्यावेळेला ह्या असोसिएशनची सूत्र हातात घेतली सेवन स्टार अँड कंपनी, त्यामधले अध्यक्ष अनंता केणे झाले. त्यानंतर आपण पाहिलं की आमने लोणार परिसराला क्रिकेटच्या रूपामध्ये एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. ते स्वरूप निर्माण करणारे अनंताजी केणे येत आहेत आपल्या व्यासपीठाकडे आणि मी टॉस बॉक्समध्ये बोलतोय सन्मान्य पाहुणे केशवदादा दळवी, सुट्टी मेकर, जे अनेक स्पर्धांमध्ये बैलगाडा सोडण्यासाठी सुट्टी मेकर म्हणून पाहिले जातात. महाराष्ट्रभर भ्रमण ज्यांचं असतं असे केशवदादा दळवी सावध यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या नवीन सामन्याचा टॉस. चौदरपाड्याचा हेड कॉल आणि हेड आलाय. धन्यवाद केशवदादा दळवी, आपण बसा. खूप छान वाटलं आपल्या शुभ हस्ते हा टॉस. काय निर्णय घेतोय चौदरपाडा? बॅटिंग पास. नक्षत्र चौदरपाडा ज्युनियर हा संघ निर्माण करण्याची संकल्पना काय होती? कारण ऑलरेडी तुमचा सिनियर संघ होता गावामध्ये. नाही तसं काय नाही, सर्व टीम एकत्रच खेळतात ज्युनियर आणि सिनियर. पण मुलं जास्ती असल्यामुळे दोन्ही टीमला पोरांना खेळायला भेटत नसे, ते 2 टीम बनवल्या. पण 2 टीम बनवल्या म्हणजे आमचं काही वाद आहे असं आहे काही काय नाही, सर्वजण एकत्रच आहोत. मस्त क्लिअर केलंस. कशी स्पर्धा वाटते आई गावदेवी बापगावची स्पर्धा? मस्त स्पर्धा केली. आयोजनाचं तरी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. तर आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. टॉस जिंकला, काय निर्णय घेतोयस? फलंदाजी. बॅटिंग करणार आहेस. चला, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. तुझा निर्णय का असता टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंगच व्हावी होती. मनासारखं झालंय. स्पर्धा मनासारखी वाटते ही? हो नक्कीच. काय वाटतं की हा हंगाम चांगला आहे मागच्या वर्षीपेक्षा तुमच्या संघासाठी, की अगदी थोडंसं डगमगतंय? डगमगताही चांगलं तर नाही, प्रयत्न करू आम्ही. कोणता तुमचा चांगला खेळाडू आहे जो चांगली उभारी घेतो आणि त्याच्यावरती तुमची टीम अवलंबून आहे? प्लेयर तर आमचे सगळेच चांगलेच खेळतात. ठीक आहे, चला. हा होता आमण्याचा कॅप्टन ऑफ ज्युनियर नक्षत्र चौडपाड्याने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आहे आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केलं आहे आमण्याच्या टीमला, बी टीमला. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा आता धावांचा पाठलाग सुरू होईल. पहिली इनिंग समाप्त झाली आहे आणि आपण टॉस केला. आपले सुट्टी मेकर चकड्यांच्या शर्यतीचे केशवदादा दळवी यांच्या शुभ असते. कारण मित्रांनो, अनेक वर्षांची परंपरा ज्या खेळाला आहे. कारण पुणा विभागामध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येक जत्रांमध्ये बैलगाडा शर्यत असते. असे शर्यतीचे सुट्टी मेकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. एक वेगळं महाराष्ट्राला वळणसुद्धा लागले आणि अनेक प्रेक्षकसुद्धा दुपारनंतर त्या स्पर्धामध्ये जात असतात. त्याच्याच कारणाने अगदी क्रिकेटच्या स्पर्धेला दुपारनंतरची जी जत्रा म्हणजे जी गर्दी पाहिजे होती असायची ती आता काही वर्षांपासून नाही आहे. हरकत नाही, तो सुद्धा आपला पारंपरिक खेळ आहे आणि त्या खेळाकडे सुद्धा महाराष्ट्र शासनाने लक्ष देऊन काही काळ बंद करून एक चांगली समिती स्थापन केली होती.
पशुसंवर्धन समिती, त्या समितीने अगदी त्या ठिकाणी प्राण्यांचा धावण्याचा वेगसुद्धा तपासला होता. इथे मात्र आता दोन्ही पण दोन्ही पण संघाचे खेळाडू एकमेकात तपासतील आणि खंडू पाटील धावतोय, त्याच्या पुढे चेंडू धावलाय, पहिला चेंडू ते आक्रमण सीमापार चौक. तसं किशोरदा दळवी साहेबांना सुद्धा माहिती आहे की जेव्हा एखादा सपाट पठार असतं, पैठा असतो आपल्या शर्यतींचा, त्यावेळेला जवळपास 450 फूट अंतर असतं त्या शर्यतीसाठी, आणि जेव्हा एकदा आता चढ असेल त्या पैठ्यासाठी तर 430 फूट अंतर आहे अशी माहिती मिळाली आपल्या शासनाकडून. आणि त्या पैठ्यावरील शर्यतीवरील आपले केशवदा दळवी, या शर्यतीमध्ये कोण जिंकणार, शर्यत सुरू झाले, दामोते आक्रमण केलं चौकाराला, इथे मात्र बॅकफुटला जाऊन तिथे आडव्या बॅटनी समोर अगदी ड्राईव्ह केला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सिंगल प्राप्त केली बॅटरने. सलामीवीर पाहतो आपण आदित्य आणि सोबतीला सुभाष आहे आणि आमच्या सोबतीला भूपेशजी पाटील ॲज अ स्कोरर. धावसंख्या इथे पाहतोय आपण 5 वर. लक्ष जिंकण्यासाठी 34 धावांचं ठेवलंय संजय स्पोर्ट्स सावधने. मात्र सावधगिरी बाळगावी लागेल फिल्डिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये, परंतु बॅटिंगमध्ये सावधानता बाळगून सुंदर चौकार आला, त्यानंतर अगदी सिंगल प्राप्त केली. हा संयम फार महत्वाचा आहे आक्रमकतेच्या सोबतीला. उसली चेंडू बॅकफुटला गेला आणि लेट कट तिथं पाहतोय आपण, दिशा दिली, बॅटचा चेहरा उघडला आणि चेंडू वेगाने शर्यत लागलीये चेंडू, आणि तिथे फिल्डरच्या शर्यतीमध्ये अगदी फिल्डरने विजय संपादन केलं. चेंडूला आपल्या हातामध्ये कलेक्ट करून फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने इथे 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या सुभाषच्या 2च्या साथीने 7 वरती बिनबाद. धावांचा पाठलाग इथे होऊ लागलाय अनुज 11 लोणाडकडून. पुढचा सामना सुद्धा आपल्या समोर आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेण्याची इथे लगेच गरज होती का ही प्रश्न आहे. बाहेर बोलावलं गोलंदाजाने, त्यांनी चेक केला असेल कदाचित की बॅटर स्टान्स बदलतोय आणि त्या ठिकाणी अगदी बाहेर बोलावलं आणि डॉट चेंडू काढला. या ठिकाणी नक्कीच पंच शफल वाईट देणार नाहीत हे सुद्धा बॅटरला माहिती असावं लागतं. धावसंख्या 7 वरती स्थिर आहे. 4 चेंडू पडलेत. 4 षटकाचे मुकाबले आपण पाहतोय मित्रांनो. आई गावदेवी चषक बाबगाव या स्पर्धेच्या निमित्ताने. पुण्याला बाहेर बोलायला पण तो बाहेर निघाला आणि टर्न केला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. 2-3 टप्प्याने चेंडू सीमा पार जाईल का, यस, धडक देतोय आणि हा भडक चौकार येतोय. मस्त जागा बनवली, अगदी शफल झाला आणि शॉर्ट अप लेंथ होता, बॅकअप लेनचा तिथे चेंडू वापरला गेला गोलंदाजाकडून. दामोते आक्रमण सुरूच आहे. 2 चौकार आले, एक पहिला चेंडू होती आणि एक 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा. इथे चेंडू आता खाली ठेवला, लाऊड अपील केली जाते LBW साठी. पंचाने हाईट फॅक्टर तिथे सांगितला की चेंडू एसटी त्याच्या वरून जात होता आणि तिथे लेग बायचा इशारा उमेश किरे सरांचा झाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. इथे 34 धावांचा पाठलाग करत असताना अनुज 11 लोणार संघाची धावसंख्या एकही नुकसान नाही 13 वर. तर नाव फार मोठं आहे. हेच आमचे 12वे खेळ होते. जेव्हा धबधब पाडायला आम्ही अनुज 11 म्हणायचो तेव्हा म्हणाले की नाही सर, जय दुर्गा स्पोर्ट्स अनुज 11 असा उल्लेख करा, चालेल, हरकत नाही आहे. लेकिन बेटा नाम में कुछ नहीं, काम ऐसा करो कि नाम बन जाए, और नाम ऐसा बनो कि नाम सुनते ही काम बन जाए. जसे अनेक दिग्गज आपल्यामध्ये मान्यवर लाभलेत की त्यांचं नाव ऐकून काम होतंय. जसे आपले या ठिकाणी केशवदादा दळवी असतील, तसेच भंडारी दादा आपल्यामध्ये आहेत, अविनाश पाटील आपल्यामध्ये आहेत, नित्यानंद पाटील आहेत, की एक मोठं नाव सुधीरजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये जॉईन झालेत. या नावानी कामं होतात. धावसंख्या 12 कलेक्टेड केली इथे, कारण एक डबल नोंदीत केली गेली होती की आम्ही करेक्शन करतोय स्कोररच्या साह्याने. धावसंख्या 12, एकही गडी बाद नाहीये. आणि KP सज्ज झालेत आता. कैलास पाटील आणि आपल्यामध्ये अनंताजी केणे सुद्धा अगदी बसलेले आहेत. KP यांचे सहकारी 7 स्टार मधले. इथे मात्र हा लॉफ्टेड होता, बॅटचा फेस चेहरा उघडला आणि समोर इथे KP चान्स आहे, डायरेक्ट हिट केले. हा नेम आहे, हे नेमबाज आहेत. KP ने इथे विकेट प्राप्त केली, रनआउट.
साहेबाच्या डोळ्याला सुद्धा शोभतोय आणि आमच्या चेहऱ्याला सुद्धा शोभतोय. पण ती इथे मात्र विकेट प्राप्त झाली आणि आमचा जय विकास पाटील जो 12वा खेळाडू आहे, जो अनेक ठिकाणी आम्हाला मदत करत असतो, खूप चांगला पोरगा आहे. संजय स्पीच चषकामध्ये त्याने अगदी जीवाचं रान केलं होतं, झोपत नसायचा बिचारा. आणि तो सांगतो की सर, जर हा नेम हुकला असता तर फार मोठा प्रॉब्लेम झाला असता. हे तुला साला त्याला एक्साइटमेंट वाटतंय. म्हणजे क्रिकेटचं वेळ किती आहे बघा. 12वा खेळाडू सुद्धा अगदी तिथे इच्छा असते, त्याला सुद्धा अगदी पूर्णपणे फिलिंग त्याचं होत असतं की काही होईल आणि काही नाही या सामन्यामध्ये. पण तो सुद्धा इथे त्याचं फिलिंग मला सांगतो. इथे विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर आला, इथे बॅकपुढे जाऊन कटचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅचच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅच पावलतोय, धावतोय, चेंडू थांबेल का, पायाचा वापर केला. नक्कीच या फिल्डरने लिओनल मेसीला बघितलं असेल, जो 4 स्टेडियममध्ये येऊन गेला. तिथे आता मात्र काय झाले, पंचांनी दर्शवलंय रनआउट बघण्यासाठी. सॉफ्ट सिग्नल त्यांचा आहे तो बाद, पण तिथे चेक केलं जाईल. आमचे भवर सर चेक करतील. क्लायमॅक्स सुरू झालाय सामन्याचा, रोमांचकता सुरू झाली आहे. काय घडेल, काय बिघडेल, दुसरा सुद्धा रनआउट असेल का. सॉफ्ट सिग्नल रनआउट दिलाय हमदुले सरांनी आणि ते आमचे मल्लेश सर चेक करतात. आउट. ओ युटी, फलंदाज बाद. वा, व्हॉट अ विकेट. मस्त फेकी केली तिथे, पायाचा वापर केला, चेंडू वापरला, अडवला करणने. आणि करणने दाखवून दिलं की सर, मी सुद्धा 2,500चं तिकीट काढून लिओनल मेसीला बघायला गेलो होतो. नंतर ते तिकीट वाढलं, 10,000 पर्यंत गेलं होतं. भारतामध्ये 4 स्टेडियममध्ये तो येऊन गेला. दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई. आणि 10-10 लाख रुपये सेल्फीसाठी दिले ते शाहरुख खान अँड कंपनी या लोकांनी. देवेंद्र सरांनी किती दिले माहिती नाही मला, जे आपले मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा होते. पण तो इथे मात्र पायांचा प्रॉपरली वापर केला आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली. कारण तुमचा या ठिकाणी प्रत्येक संधीचा सोनं करण्याचा मानस इथे आपल्याला दाखवता आला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक संधी असते, त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे, तर तुम्ही विजेता होऊ शकता. आणि इथे मात्र 2 धक्के दिले ते रनआउटच्या रूपामध्ये. चांगलं सांघिक कामगिरी केपी अँड टीमची. कचुसेठ पाटील यांचा संघ पाहतो आम्ही. दुसऱ्या बाजूला निलेशजी थळे यांचा संघ इथे एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत. धावसंख्या 15, 2 गडी बाद. विकेट आल्या पाहिजे तर कशा का होईना, ती प्राप्ती झाली पाहिजे. आणि इथे भगदाड पाडलेला आहे, जे गरजेचं होतं. कारण आदित्य बाद झाला आणि अजय सुद्धा बाद झाला. आता सुभाच्या सोबतीला तुषार आलाय इन ॲट 4, 34चं टार्गेट. पहिली 2 षटकं फार महत्त्वाचीच असतात आणि तो प्रयत्न केपी सर करतायत. कैलाजी पाटील, जुना जाणता अनुभव त्यांच्या अगदी पाशी आहे असे केपी. राऊंड ऑफ ॲक्शन. इथे मात्र चेंडू टर्न केला आणि चेंडू वेगाने जातोय. चेंडू मिळेल का, फिल्डर धावतोय, बोलतोय नाही. चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, 4 धावांसाठी. की सिंधू साहेबांचं आगमन झाले. साहेब या, आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. सोबतीला आमचे रामकृष्ण हरी काकडे या. आणि वायफाय सुद्धा सुविधा आम्हाला वसीम सिंधू यांच्याकडून मिळाली. सोबतीला यासिन सिंधू सुद्धा येतीलच. तुषार हुशार आलेला आहे, तुषार भंडारी या, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. इथे मात्र चौकाराने स्वागत केलं. इथे हा चेंडू पडलेला आहे आणि तो नियंत्रण चांगलं होतं. केपीने बाबदेवच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये 10 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा केल्या होत्या, बरोबर जय. आणि जय सुद्धा ही माहिती देतो आम्हाला. केपीचं बॅटिंग त्या ठिकाणी चांगली झाली, पण तिथे बॉलिंगचा प्रयत्न केपी करतोय. एक सुंदर चौकार जो आला, त्या चौकारे पुन्हा एकदा अशा उंचावल्या गेल्यात जय दुर्गा स्पोर्ट्स अनुज 11 लोणाड संघाच्या. पुन्हा एकदा सज्ज होतात केपी. कल्याण एंडकडून कॉमेंट बॉक्स घेऊन जातात. ओर द विकेट. ओ, सुरेख चेंडू होता, चेंडू काहीसा हवेमध्ये. तिथे मात्र वाईड स्पीड ऑफ पम्बलिंग होतोय. वेगवान एक धाव पूर्ण केली. अगदी बैलगाडा शर्यतीच्या वेगाने केशवदा दळवी सुद्धा पाहत असे किती वेग आहे. काही सेकंदमध्ये शर्यत संपवायची असते. 13 सेकंद, 14 सेकंद, 30 सेकंद. पुढचा चेंडू सिंगल आली आहे. पुन्हा एकदा बॅटचा चेहरा उघडला आणि चेंडूला काढलं. मस्त ड्राईव्ह केले, स्क्वेअर ड्राईव्ह पाहतो आपण. डीपमध्ये कव्हर पॉईंट तैनात आहे. वेगाने येतोय, फेकी करतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आपल्या पायांना ब्रेक लगावले तिथे दोन्ही बॅटरने. अशा प्रकारे सिंगलने षटक समाप्त झालं. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती आपण पाहतोय. 2 गडी बाद 21, येणारे 12 चेंडू, 13 धावांची गरज. सन्मान्य निलेशजी मेहर सुद्धा आपल्यामध्ये आहेत आणि वासिमजी सिंधू यांच्याकडून आम्हाला वायफायची सुविधा उपलब्ध झाली आहे.
नामदेवजी मेहर यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यांनी आम्हाला वायफायसाठी स्पॉन्सरशिप दिली आहे. निलेश मेहर, माफ करा, निलेश मेहर. हरकत नाही, चला हरकत नाही. सर्वांचं आम्हाला मोलाचं योगदान आहे. त्यामध्ये निलेशजी मेहर असतील, वासिमजी सेंदो असतील, सूरजजी भोईर, बाळाजी मेहर, हे सर्व आमचं मंडळ, तुषार हुशार असेल, रामकृष्ण हरी काकडे, हे सर्वांची मेहनत. आणि 7 स्टार आमचे जेव्हा आपल्या सर्व आमने लोणारला पाहायला मिळाले, संस्था जी स्थापन झाली आणि संस्थापक अध्यक्ष अनंत केणे जेव्हा तयार झाले, तेव्हा त्यांच्या खांद्याशी खांदा लावून 7 स्टार त्यांच्या सोबतील अहोरात्र मेहनत घेत आहेत या आमले लोणार परिसराच्या क्रिकेटचा कायापालट करण्यासाठी. परंतु या मॅचमध्ये कसा कायापालट होईल हे बघायचं आता आपल्याला. कारण येणारे चेंडू 13 धावांची गरज आहे ज्या दुर्गा स्पोर्ट्स अनुज 11 लोणार संघाला. अजूनही सामना जिंकण्याचा प्रयत्न करायची संधी आहे, ती म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध संघाकडे. कारण काहीसा सामना झुकलाय तसं पाहता. कारण 12 चेंडूमध्ये इथे 21 धावा केलेल्या आहेत, उभ्या केल्या आहेत, चांगला पायंडा रचलाय. मजबूत स्थितीमध्ये संघ पाहतोय आपण लोणारचा. आणि त्या संघाला आता थांबवायचं असेल तर KP सरांनी कान मंत्र दिले की तुला विकेट टेकिंग बॉलिंग करायची आहे, अगदी अवांतर चेंडू टाळायचे आहेत, अचूक इथे नेट टू नेट डिलिव्हर जर केले तर आणि फिल्डरांची चांगली साथ मिळाली तर विकेट प्राप्त होऊ शकतात. कारण काही पण कारनामे होऊ शकतात. जसं दैवत वेळेकडे करून दाखवले होते, डिफेंड केल्या होत्या, 4 धावा 1 धाव खर्च केली होती, तसा कारनामा करायची वेळ आली आणि गोलंदाज सज्ज झालाय. यश बॅकफुटला गेला, एक पाय हवेमध्ये, तिथे ड्राईव्ह केलाय आडव्या बॅटनी, वेगाने चेंडू जातोय, तिथे एका हाताने फिल्डिंगचा प्रयत्न चुकीचा ठरला गेला. अशा वेळेला तुम्ही स्वतःला अगदी झोकून दिलं पाहिजे. परंतु चेंडू अडवला हे महत्त्वाचं आहे, चौकार अडवला हे महत्त्वाचं आहे, चौकार होऊ दिला नाहीये. आणि धावसंख्या इथे मला भूपेश पाटील सर सांगतायत दोन्ही पुढे जात असताना 23 वरती आणि लक्ष आहे ते 34 धावांचं. अजून 11ची गरज. यावेळेला इथे मात्र टर्न केलाय, हा मात्र सामन्याची दिशा आणि दशा करणारा चौकार लगावलाय. मस्त इम्प्रोजिंग स्ट्रोक, 4 रन. वाला पण चालेल, क्रिकेटवाला पण चालेल, खूप पैसा आहे या शर्यतींमध्ये, या सामन्यांमध्ये. आपण पाहतोय ISPL, वा 32,50,000 विजय पावले, त्यांना सर्वांना देव पावले असं म्हणू शकतो आपण. आणि काय जबरदस्त इथे युग आलाय. रिव्हर्सचा पवित्रा इथे आता घ्यायची गरज होती का? जर तुझ्या बॅटमधून सरळ बॅटनी चौकार येऊ शकतो तर अशा वेळेला ही मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी का सुचते? आणि या ठिकाणी आपण ग्रामीण क्रिकेटर मागे पडतो. म्हणून विजय पावलेला समोर ठेवा, करण आंबाला समोर ठेवा, भावेश पवारला समोर ठेवा, पवन केनेला समोर ठेवा, विकीला समोर ठेवा. आपल्या परिसरामध्ये JD, शहापूरचा JD आणि ओमकार तारमाळे IPL मध्ये त्याची निवड झाली. आणि काय जबरदस्त त्याची मेहनत. पहाटे उठून तो अगदी मुंबई असेल आणि नंतर त्रिपुराला त्याला पाठवलं होतं वडिलांनी. 3 लाखाचं कर्ज घेतलं होतं बचत गटातून. महिलांना एकत्र केल्या शेजारच्या आणि सांगितलं की मला ही मदत करा माझ्या मुलासाठी, आणि मुलाने ते स्वप्न पूर्ण केलंय ओमकार तारमाळेचं. तिथे पैशांना किंमत नाही, परंतु निवड झाली महत्वाचं आहे. 30 लाखाला खरेदी केलं सनरायझर्स हैदराबादच्या त्या ब्रिगेडमध्ये ओमकार तारमाळे आपण पाहणार आहोत ऑरेंज ड्रेसीमध्ये. इथे बघा पाहतोय आपण धावसंख्या किती आहे, 28 वरती. अजून इथे 6 धावा दूर आहे. परंतु तसं पाहताय षटकामध्ये एक चौकार आलाय, त्यामुळे अगदी मजबूत स्थितीच म्हणू शकतो आपण लोणार संघाची. जय दुर्गा स्पोर्ट्स अनुज 11 लोणार संघ, त्याला थांबवायचं असेल तर इथे विकेट प्राप्त करता अजून आली नाहीये. खंडूनी कान म्हणतं दिलं, बॅकफुट लागला, चेंडूला खाली ठेवला, विकेट कीपरने काहीशी चुकी केली आहे. प्रत्येक चुकी तुम्हाला इथे नुकसान देऊ शकते. आणि इथे बघा चुकी झाली, पंचाचा इशारा तिथे होत असताना, आणि इथे 1 धाव सुद्धा प्राप्त झाली. जर हा कलेक्ट केला असता तर मे बी झेल होऊ शकला असता, परंतु नाही, पंचांनी सांगितलं तिथे की 22 आहे आणि 22च्या रूपामध्ये 1 धाव जोडली गेली आहे. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती 29. आता येणारे चेंडू 6, 5 धावांची गरज. अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, हिम्मत सोडायची नसते. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. केल्याने होत आहे रे, आधी केलेचं पाहिजे. स्वतःच्या मनामध्ये सांगा की मला काही करून मला ह्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट षटक हाताळायचं आहे, आणि त्या षटक हाताळताना माझ्या संघाला जिंकून द्यायचं आहे. 5 धावा डिफेंड करायचे आहेत. हा प्रयत्न कोण करेल त्यासाठी सज्ज होणारे गोलंदाज, ज्याकडे सर्वांचं लक्ष असेल. आणि या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष आहे. बघा आज मंगळवार असताना सुद्धा मित्रांनो आपण सर्व या ठिकाणी आलेल्या चहूबाजूला प्रेक्षक पाहायला मिळतात आपल्याला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव या ठिकाणी, म्हणून हे बाप ग्राउंड आहे. अनेकांचं पसंतला उतरणारं ग्राउंड आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा सर्वात जास्त आवडणारं ग्राउंड आहे. कारण फक्त गाडी पार्क करायची आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. काय गरज आहे IPL मध्ये वानखेडेला जायची आणि ब्रेबॉल स्टेडियमला जायची. अगदी मोफत तुम्हाला तोच क्रिकेट, तोच थरार इथे पाहायला मिळतोय या क्रीडांगणावरती. आणि मैदानामध्ये आता पाहायला मिळेल आपल्याला स्वप्नील नावाचा गोलंदाज, ज्याच्या मनाशी स्वप्न आहे जिंकण्याचं. केपीनी त्यांना सुद्धा कानमंत्र दिले, अजून देत आहेत, फिल्डिंग सजवत आहेत. खंडू पाटील सुद्धा गेले होते, कॉन्फिडन्स लेवल वाढवली गेली आणि एक तिथे दबाव टाकण्यासाठी सिली मिड विकेट घेतला अगदी क्लोज. आणि केपी सुद्धा तिथे सिली एक्स्ट्रा कव्हरला उभे आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या सुद्धा उजव्या बाजूला डीपमध्ये एक लॉंग लेग आणि एक लेग स्लिप तयार, गोलंदाज तयार आणि बॅटर सुद्धा सज्ज. 5 धावांची गरज 6 मध्ये. टर्न केलाय, तिकडे फिल्डर सजवलाय, एका टप्प्याने कलेक्ट करतोय, वेगाने येतोय, अटॅकिंग फिल्डिंग करतोय आणि फेकी सुद्धा लाजबाब, डायरेक्ट इन टू द हँड ऑफ विकेट किपर. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव आली, आता 5 मध्ये 4ची गरज. बरोबरीत सामना चाललेला आहे. जर या ठिकाणी एखादी विकेट प्राप्त केली ना जय, तर मात्र मजा येईल, कारण विकेट गरजेचं आहे. विकेट प्राप्त होती 2 गोष्टी होतील. एक पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढेल, दुसरी गोष्ट विकेट मिळेल, तो चेंडू डॉट निघेल आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाला एक दडपण असेल. या बऱ्याचशा गोष्टी असतात, प्रत्येक पॉईंटने आपल्याला फायदा होत असतो. फक्त तो आपण मनात घेतला पाहिजे, ती भावना आपल्या मनामध्ये जागरूक झाली पाहिजे की मला कसं जिंकायचं. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह पाहतो आपण, तिथे फिल्डर आहे, वेगाने येतोय, पुण्यात अटॅकिंग फिल्डिंग, वा सिंगल मिळते. इथे मात्र मिस्टेक झाली की काय, पण तो नॉस्टा गेला, अजून एक मिस्टेक. ओ माय गॉड, दैव देतानी कर्म नेतं. चेंडू सापडलाच नाहीये आणि तिथे मात्र जोखीम घेतली आणि सक्सेसफुली 2 धाव पूर्ण झाल्या. लगेच आपल्या टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला आपल्या खेळाडू कक्षातून. जय दुर्गा स्पोर्ट्स अनुज 11चा खेळाडू कक्ष, इथे आनंदाचे फवारे ज्यांच्यामध्ये उडाल्या. धावसंख्या इथे पाहतोय 32 वर 32. जय सुद्धा आता टेन्शन मध्ये आला आमचा 12वा खेळाडू की सर हे कसं काय झालं बेटा, जसं दिसलं तसं झालं. इथे मिस फिल्डिंग झाली, विकेट किपरने काहीशी चुकी केली, त्यानंतर फेकी केली होती, पण गोलंदाजाने सुद्धा तिथे चेंडू कलेक्ट नाही केला. पुढचा चेंडू 2ची गरज. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला आणि कैलास पाटीलच्या डोक्यावरून चेंडूला अगदी उडवलंय. पुण्यात कव्हर पॉईंटचा फिल्डर येतोय, तिथे मात्र संधी अजून आहे, पण तू नाही, मॅच फिनिश झाली आहे. 2 धावची गरज होती आणि अक्षरशः इथे खराब फिल्डिंगच्या कारणाने सावध संघाने सामना गमावला आहे. संजय स्पोर्ट्स सावध, KP सर हार्ड लगता